पतिव्रता स्त्री म्हणजे नेमकं काय याचा अर्थ आज फारच चुकीच्या पद्धतीने सांगितला जातो। बहुतेक लोकांना वाटतं पतिव्रता म्हणजे सहन करणारी, गप्प बसणारी, स्वतःला विसरणारी स्त्री। पण श्रीकृष्ण सांगतात ही व्याख्या धर्माची नसून भीतीची निर्मिती आहे। धर्म कधीही स्त्रीला दुर्बल बनवत नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे। आजचा हा विषय ऐकताना अनेकांची समजूत तुटणार आहे हे निश्चित आहे। एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा, तुम्हाला जे शिकवण्यात आलं आहे हे खरं होतं का? पतिव्रता म्हणजे प्रश्न विचारायचे नाहीत असं तुम्हाला कोणी सांगितलं होतं का? जर हो असेल तर श्रीकृष्ण याला थेट अधर्म म्हणतात। हे ऐकून धक्का बसेल, कारण प्रश्न विचारणारी स्त्रीचा धर्म जागा ठेवू शकते असे ते सांगतात। ही गोष्ट समजली तर संपूर्ण विचारसरणी बदलून जाईल। महाभारताच्या काळात धर्माचा सर्वात मोठा भार स्त्रियांच्या खांद्यावर होता। राजे युद्ध करत होते, पण धर्म टिकण्याचे काम स्त्रिया करत होत्या। द्रौपदी, कुंती, गांधारी या फक्त पात्र नव्हत्या, तर धर्माच्या स्तंभ होत्या। श्रीकृष्ण त्यांना पतिव्रता म्हणत, कारण त्यांचा आत्मा झुकला नव्हता। ही गोष्ट फार कमी लोक सांगतात। द्रौपदी सभेत उभी असताना तिने रडून दया मागितली नाही, हे लक्षात घ्या। तिने प्रश्न विचारले, तिने न्याय मागितला, तिने धर्माची आठवण करून दिली। ती शांत होती, पण तिचं मौन भीतीमुळे नव्हतं, हे समजून घ्या। श्रीकृष्ण तिच्या हाकेला धावून आले, कारण ती सत्यावर उभी होती। हीच पतिव्रतेची खरी ओळख आहे। श्रीकृष्ण म्हणतात पतिव्रता स्त्री म्हणजे नवऱ्याची सावली नसते, ती नवऱ्याला चुकीपासून वाचवणारी एक प्रकाश रेषा असते। जिथे नवरा अडखळतो तिथे ती धर्माचा आरसा दाखवते, कारण प्रेम आंधळं नसतं तर जागरूक असतं, हे ती जाणते। ही गोष्ट फार खोल आहे। आज अनेक स्त्रिया म्हणतात आम्ही सगळं सहन केलं तरी दुःख संपत नाहीत। श्रीकृष्ण याचं उत्तर फार कठोरपणे सत्य असं देतात। ते म्हणतात सहन करणं हा धर्म नाही, जर आत्मसन्मान संपत असेल। पतिव्रता स्त्री स्वतःला विसरत नाही, हे लक्षात ठेवा। इथूनच खरी मुक्ती सुरू होते। सावित्रीची कथा बहुतेक लोकांना फक्त उपवासापुरती माहीत आहे, पण तिची खरी ताकद उपवास नव्हे तर तिच्या विवेकात होती। तिने यमराजांशी रडून नव्हे तर तर्क आणि धर्माने संवाद साधला। श्रीकृष्ण सांगतात अशी स्त्री मृत्यूलाही प्रश्न विचारू शकते। ही शक्ती उपवासातून नाही तर आत्मबळातून येते। एक गुपित ऐका, हे फार कमी ग्रंथात सुचत स्वरूपात लिहिलं आहे। पतिव्रता स्त्रीचा शब्द देवसुद्धा सहज दुर्लक्ष करत नाहीत, कारण तिच्या शब्दामागे अहंकार नसतो तर सत्याची ताकद असते। म्हणूनच तिचा आशीर्वाद ढाल बनतो आणि शाप इशारा ठरतो। ही गोष्ट समजून घेतली पाहिजे। आजच्या समाजात पतिव्रतेचा अर्थ इतका विकृत केला गेला आहे। स्त्री गप्प बसली तर चांगली आणि बोलली तर वाईट असा समज आहे। पण श्रीकृष्ण सांगतात बोलणं वाईट नाही, जर ते धर्मासाठी असेल। पतिव्रता स्त्री शांत असते, पण अन्यायाविरुद्ध उभी राहते। हीच तिची खरी परीक्षा असते। जर तुम्ही इथपर्यंत ऐकत असाल तर एक प्रश्न मनात नक्की आला असेल, आजच्या काळात अशी पतिव्रता स्त्री कशी बनायची? हा एक कठीण प्रश्न आहे। श्रीकृष्ण सांगतात काळ बदलतो पण धर्म बदलत नाही। आजही सत्य, विवेक आणि आत्मसन्मान हाच पतिव्रतेचा मार्ग आहे। पुढच्या भागात आपण त्याचं खरं खोलात पाहणार आहोत। आजचा व्हिडिओ इथेच संपला। या व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्कीच सांगा। आणि हो, हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय श्रीकृष्ण।